Hello. Hello, this is the My Artifact episode number 963. आजची तारीख आहे 28 ऑक्टोबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 8:45 वाजले आहे. राईट ना मी एक फिल्म बघितली आहे, सिक्रेट सुपरस्टार. आणि राईट ना मी एक फिल्म बघितली, सिक्रेट सुपरस्टार, आणि काफी इन्स्पायर झालं राव. जस्ट रिअली इन्स्पायर. म्हणजे नाही का, या दुनियामध्ये नाही का अशी कोणतीच गोष्ट नाही आहे जी आपल्याला पाहिजे ना ते भेटू शकत नाही. ह्या कोणतीच गोष्ट नाही, सगळं काही भेटू शकते. बस मनात इच्छा पाहिजे, बाकी काहीच नाही. मनात फक्त इच्छा पाहिजे का आपल्याला ते पाहिजे ना. लॉ ऑफ अट्रॅक्शन एक द सिक्रेट्स आहे, जे बुक आहे ते मी ऑलरेडी एक त्याची डॉक्युमेंटरी आहे ते बघितली होती. त्याच्यामध्ये सांगितलं आहे की लॉ ऑफ अट्रॅक्शन एक प्रकारे असं एक अट्रॅक्शन असेल की समजा जर आपण कोण्या व्यक्तीला किंवा कोणत्या वस्तूला किंवा कोणत्या स्थितीला आपण समजा जर अट्रॅक्ट करत असाल तर आपण ती गोष्ट भेटतेच राहू, असं त्यांनी सांगितलं. बट जे लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये जो फॉर्म्युला सांगितला आहे ना, आणि जे रिझल्ट आहे ना, ते एक बिलकुल एंड वेळी सांगितलं आहे. या म्हणजे एंड वेळी, मधात का करायचं आहे ते मी सांगतो. तुम्हाला स्वतःमध्ये समजा तुम्हाला वाटते का तू एक फिल्म मेकर आहे आणि तू त्याच्या लायबल नाही म्हणजे फॅमिली कंडिशन किंवा तिथपर्यंत जाऊ शकत नाही, किंवा एक साधारणचा मिडल क्लास मुलगा आहे ज्याचे स्वप्न पण साधारणच असले पाहिजे नाही. जस्ट बी अ इंजिनियर आणि हार्डली 20-25 हजार रुपये जॉब घे, नोकरी कर, अँड देन लग्न कर, अँड देन एव्हरीथिंग इज गोज ऑन. या बट समजा जर आपल्या मनात असेल का आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला समोर जाऊन आपल्याला फिल्म मेकर बनायचं आहे, आपल्याला काय करावं लागेल. या फिल्म मेकिंग करणं किंवा त्याच्यासाठी जे टॅलेंट वगैरे आहे ना, ते ते तुला भेटूनच जाईल. बट यासाठी मनाची तयारी कशी करायची, कारण डूड तिथपर्यंत जाणं हा प्रवास खूप जास्त मोठा असतो, आणि तिथपर्यंत जाऊन आपण पॉसिबल होऊ का नाही होऊ, आणि या गोष्टीसाठी लागते मेहनत. या खूप जास्त मेहनत लागते आणि प्लस या मेहनत करण्यासाठी कॉन्फिडन्स पण पाहिजे. जर कॉन्फिडन्स नसेल तर आपण मेहनत करू शकत नाही, आणि मेहनत करू शकत नाही तर मग आपण आपले टार्गेट्सवर अचीव करू शकत नाही. मी एक साधारणचा मुलगा होतो. आता मी एक फंडा सांगतो, म्हणजे मी कशाप्रमाणे माझे टार्गेट्स अचीव केले, जरी अजूनपर्यंत अचीव केले नाही, पण मला डेफिनेटली वाटते मी समोर जाऊन ते करीनच, आणि ऑफकोर्स ते अचीव करीनच. तर मी एक असं एक काही ना काही फंड सांगतो. अरे काय आहे की समजा तुला काहीतरी बनायचं आहे, तर नाही का तुला मेहनत करावं लागेल. तर मेहनत काय आणि कॉन्फिडन्स काय, इट जस्ट लाईक रिअली असे वर्ड्स आहे जे फिजिकॅलिटीमध्ये अवेलेबल नाही. मग जस्ट लाईक आपण एक घर म्हणलं तर आपल्याला घर दिसते, आपल्याला एक मुलगी म्हणलं तर एक मुलगी दिसते, आपल्याला एक कार म्हणलं तर कार दिसते. आपण इमॅजिन करतो ना फटसे. आपण समजा जर मेहनत म्हणलं तर का लक्षात येते, का डोक्यात काय येते? मेहनत म्हणजे एक व्यक्ती मेहनत करून राहिलाय, घाम गाळून राहिलाय, या दॅट इज ऑल्सो मेहनत. दुसरा एक व्यक्ती जो काम करून राहिलाय कम्प्युटर समोर, दॅट इज ऑल्सो मेहनत. या मेहनतचं पण एक प्रकारे येते. कॉन्फिडन्स याची इमेज कशाप्रमाणे तुमच्या डोक्यामध्ये येते? कॉन्फिडन्स म्हणजे जस्ट लाईक आय कॅन डू दिस. या म्हणजे एक ॲथलीट्स असतात ना, जे बिफोर रेसच्या वेळेस आणि जेव्हा एखादी बॉलर जेव्हा विकेट घेतो आणि विकेट घेतल्यानंतर जेव्हा तो आय कॅन डू दिस, आय डिड दिस. सो दॅट इज द कॉन्फिडन्स, दॅट्स द कॉन्फिडन्स.
ओके, हे एक शब्द आहे. बट दॅट्स अ रिअली हार्ड टू, म्हणजे याला, म्हणजे आपण आपल्या डेस्टिनीला अचीव करायसाठी मेहनत आणि कॉन्फिडन्स या साऱ्या गोष्टी तर पाहिजे. पण कळत नाही का हे गोष्टी कशा आहे यार, आणि याला मी कशाप्रमाणे माझ्या लाईफमध्ये एलॉबरेट करू. या म्हणजे एक एक फिजिकल थिंग सांग ना, का मी हे करू शकतो. त्या फिजिकल थिंग म्हणजे मेहनत करायची आहे, म्हणजे काय करायची आहे, क्लासेस लावायचे आहे, क्लासेस लावल्यानंतर पहिले मुंबईला जायचं आहे, मग मुंबईला थोडंसं जॉब पाहायचं आहे, आणि देन त्याच्यानंतर मग आपल्याला क्लासेस फाइंड आउट करायचे आहे. मग क्लासेससाठी फीजसाठी आपल्याला थोडंसं जॉबसाठी इकडे तिकडे करावं लागेल, थोडी बहुत मेहनत करावं लागेल, ला ब्ला 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 बहुत सारं. अरे 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 अरे, बापरे बापरे, किती सारं आहे राव. म्हणजे तू पहिले मुंबईला जाशील, देन क्लासेस फाइंड आउट करशील, मग ते जॉब फाइंड आउट करशील, मग ते क्लासेसला फीस भरण्यासाठी इकडे तिकडे मग पुन्हा स्ट्रगल करशील, मग तुला खाण्यापिण्याचे वांदे होईल, आणि मग त्याच्यानंतरही तू क्लासेस केल्यानंतर मग तू थोडंसं डिप्लोमा घेतल्यानंतर तू इकडे तिकडे फिरशील, तरी तुला कोणी पास देणार नाही. तू दहाडाव जाशील इकडे तिकडे, पूर्ण सगळेजण नाही 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 म्हणणार. कोणीतरी थोडासा चान्स देईन, थोडासा चान्स दिला, तू परफॉर्म करशील, परफॉर्म दिला तुला माहीत पडलं आहे की तो परफॉर्मन्स इतका काही खास झाला नाही, त्यामुळे कोणी तारीफ केली नाही, आणि देन तुझं कॉन्फिडन्स गेट डिसअपियर. या सो इट्स टू मच, बहुत जास्त आहे. म्हणजे आपल्या टार्गेटपर्यंत पोहोचण्यासाठी नाही का, आपण त्याच्याबद्दल विचार करूनच मरून जातो राव. अरे मेरे बॉस, इतनं करावं लागेल. काहीच नाही करायचं. या काहीच नाही करायचं. या जस्ट फॉरगेट का तुला मुंबईला जायचं आहे, क्लासेस लावायचे आहे, तुला इकडे तिकडे करायचं आहे, मग तुला जॉब फाइंड आउट करायचं आहे, एव्हरीथिंग जस्ट फॉरगेट. एव्हरीथिंग इज जस्ट फॉरगेट. काही नाही, काही सिम्पल थिंग आहे, सिम्पल एक फिजिकल थिंग सांगतो, जस्ट प्रॅक्टिकल, का हे तू गोष्ट करू शकते, आणि इट्स क्वाईट इझी. या आणि ती गोष्ट आहे मनाची तयारी आणि कॉन्फिडन्स. कसं आहे की पहिले कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, आणि देन जो ॲथलीट्स आहे ते धावतात, म्हणजे आपण मेहनत करतो. मनात कॉन्फिडन्स असणं खूप जास्त गरजेचं आहे. कारण आपल्याला माहीत असलं पाहिजे का आपल्याला जाऊन ते टार्गेट भेटणारच आहे, ते भेटणारच आहे, इतका शोर असलं पाहिजे. आणि त्याला म्हणते मनाची तयारी. हे आता हे कसं प्रमाणे करायचं, सिम्पल थिंग आहे, काही जास्त हे नाही. आता तुझ्या डेली रेग्युलर बेसिसमध्ये तुला जे काय होत आहे ते होत आहे. आता विचार कर, आता संध्याकाळी तू आता जेवण झालं आहे, आता थोडंसं 5-10 मिनिट आपण फिरतोस ना, तर टेरेसवर जा, प्रायव्हसी एकट्याच जा. या स्टार्टिंगला ऑडिओ रेकॉर्ड कर, ऑडिओ रेकॉर्डर ऑन कर, आणि त्याच्यात बोल की तुला तुझ्या डेस्टिनी अचीव करायची आहे तर कशी करायची आहे. जस्ट बोल, काही करायचं नाही, ना हात हलवायचा आहे, ना गाण हलवायचे, कुछ भी नाही, फक्त बोलायचं आहे, बस फक्त बोलायचं आहे ना, बाकी काही नाही, बस एवढंच. एवढं सांगायचं का दिवसभरात काय झालं, आणि त्याच्यानंतर आपण आपल्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी आपण का करू शकतो, बस हा प्रश्न विचारायचा, आणि त्याचं उत्तर पण स्वतःलाच द्यायचं, आणि हे बोलत राहायचं ऑडिओ रेकॉर्डमध्ये. आणि वाटलं तर सेव्ह करून ठेवायचं हे जे व्हिडिओ आहे ना, बोलत राहायचं स्वतः एकट्यासोबत 10-15 मिनिट बोलायचं. हे डेली करायचं, एव्हरी डे. या आता हे मी आता डेस्टिनी करायची आहे, मी तुला खूप मोठं सांगत नाही, दिवसभरातून फक्त 10 मिनिट करतो बस, फक्त. आणि ती रात्री म्हणजे दिवसाची खतम झालं की आता तू सांग आता तुला का कसं आहे. याच्यामुळे काय होते की एक प्रकारे मनाची तयारी होते, एक कॉन्फिडन्स वाढतो का आपण ते करू शकतो. आपण स्वतःला सांगतो, आणि प्लस म्हणजे आपण जे बोलतो ना, हे रेकॉर्डरमध्ये बोलतो ना, हे युजली आपण स्वतःसोबत बोलतो, बट दॅट इज नॉट. आपण आपल्या युनिवर्ससोबत बोलतो. या युनिवर्स, गॉड, वॉट एव्हर यू वॉन्ट टू से, जीसस ऑर गौतम बुद्ध ऑर वॉट एव्हर. या जस्ट तू तुझ्या गॉडसोबत बोलून राहिला आहे, आणि त्याला काही मागायचं नाही राव. बिलकुल नॉट. सांगतो, भीक तर बिलकुलच मागायची नाही रे बॉस. बँचो दापून तो भीक मागणी काही नाही.
मागायचंच नाही. आणि कोणाला मागायचा तर हक्काने मागायचा, तो भीक नसलाच पाहिजे. या म्हणजे कसं, मित्राच्या ताटातलं गुलाबजामुन असेल तर घेतलं ना खाल्लं, भोकात जा तू, नाही विचारत का करशील भोकात तू. दुसरं वडिलांना पैसे पाहिजे, वडील मला पैसे पाहिजे, आई मला पैसे पाहिजे, घेतले पैसे, आई मी पैसे घेतले. पण भीक नाही मागायची. आणि गॉडला तर बिलकुलच नाही. त्याला जस्ट म्हणायचं का बास, मी हे करू शकतो आणि मला असं असं करायचं आहे, असं असं करायचं आहे. यामुळे काय होते का, पहिले मनाची तयारी होते. हे प्रोसेस नाही का खूप मोठी आहे. म्हणजे आपण आपल्या टार्गेट्सला अचीव करण्यासाठी आपण जे टार्गेट्स ठरवतो खूप मोठे असते, बहुत समटाईम इट्स रिअली बिग. आणि या मोठ्या टार्गेट्सला अचीव करण्यासाठी पाहिजे कॉन्फिडन्स. आणि जेव्हा कॉन्फिडन्स स्वतःमध्ये बिल्डअप होतो तेव्हा आपण मग मेहनत करण्यासाठी तत्पर होतो. आणि हे जे रेकॉर्डिंग करतो ना, ह्याला टाइम स्पॅन दे. म्हणजे जेव्हापासून सुरू केल्यानंतर करीब 6 महिने तू तर फक्त बोलतच राहा. मी तर करीब 6 का 3 वर्ष तर फक्त बोलूनच राहिलो होतो, काही प्रॅक्टिकल वर्क केलंच नाही. 3 वर्ष तर फक्त बोलूनच राहिलो का हे करायचं आहे, करायचं 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 आहे. नॉट इव्हन अ क्लोज का मी हात पण नाही लावला होता कामाला, बस करायचं आहे करायचं 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 आहे, तर बस त्याच करायचं. मी तर 3 वर्ष केलं. 6 महिने कर. तर तुझी हळूहळू तुला कळूनच जाते का, जसं तू बोलते ना तसं तुला कळून जाते का तुझी मनाची तयारी आहे का, कसं आहे, कसं का करायचं वगैरे वगैरे. सिच्युएशन, पॉईंट ऑफ व्ह्यू आपण सगळं समजून घेतो आणि मग आपण बोलायला सुरुवात करतो स्वतःसोबतच. हे एक चांगली गोष्ट आहे राव. कारण नाही का सांगू, तुम्ही तुमचे खूप सारे फ्रेंड असाल, बहुत सारे, करोडो लाखो, कोणी रिच, कोणी गरीब, कोणी खूपच चांगलं, कोणी खूपच वाईट. स्वतःशी मैत्री केली आहे का तुम्ही? केली आहे का स्वतःशी मैत्री? आपल्याला एक असा फ्रेंड भेटतो जो बिलकुल आपल्याच सारखा आहे, आपल्याच प्रमाणे विचार करतो आणि तो नेहमी आपल्याला सक्सेसच्या मार्गाने जाण्यासाठी नेहमी त्याला म्हणतो की बॉस तू असं कर, बॉस तू तसं कर, बॉस तुझे यही पे करणार, तुला असंच करायचं आहे, तुला असंच करायचं आहे. बस एक असा एक फ्रेंड भेटतो जो स्वतःसोबत बोलतो. इट्स रिअली नाईस, रिअली ग्रेट थिंग. आणि मग हळूहळू कॉन्फिडन्स वाढला का मेहनतही वाढते. बस एवढंच करायचं आहे. मग त्याच्यानंतर नाही का जे जो पाथ ठरवायचा आहे ना तो तूच ठरवतो. मग तुला गायडन्सची काही गरज नाही. आणि तुला जर वाटलं ना गायडन्स, तू स्वतःच नाही का एक प्रकार नाही का कुठून तरी गायडन्स भेटावं म्हणून तूच आपलं जुगाड पाणी लावतो कशाप्रमाणे करायचं आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव, हे जे रेकॉर्डिंग आहे ना ती एव्हरी डे करायची आहे. एव्हरी डे. स्टार्टिंगला लॅग होते, एक गोष्ट लक्षात ठेव, स्टार्टिंगला लॅग होते. म्हणजे जसं मी जेव्हा सुरू केलं होतं ना, महिनाभरातून माझे आता महिनाभरात तर 30 दिवस असतात, तर हार्डली 30 रेकॉर्डिंग तर व्हायला पाहिजे ना. माझे फक्त 12 रेकॉर्डिंग झाले होते. व्हॉट? कारण आय जस्ट बिंग रिअली शाय का मी हे बोलू कसं. इट जस्ट लाईक बिंग रिअली स्टुपिड की कधी प्रायव्हसी नाही भेटली. स्टार्टिंगला इट जस्ट लाईक रिअली क्रिपी असं वाटत होतं की का बोलून राहिलोय, कोणासोबत बोलून राहिलाय, जस्ट बिंग रिअली पागल तर ना यार मी स्वतःसोबत बोलून राहिलोय अशाप्रमाणे फिलिंग येते. बट नंतर त्याचं महत्त्व आपल्यालाच कळते. राईट नाव मी एव्हरी डे आर्टिफॅक्ट करतो. आणि ज्या दिवशी पॉसिबल नाही झालं त्या दिवशी दुसऱ्या दिवशी मी रिकवर करतो. पॉसिबल नाही झालं म्हणजे कधी कधी काम असते, कधी सिच्युएशन अशी बनते का ते होत नाही, प्रायव्हसी भेटत नाही हे साऱ्या गोष्टी बोलण्यासाठी. बस. आणि व्हिडिओ करायचं नाही तर व्हिडिओ रेकॉर्डिंग करा, ऑडिओ करायचं ऑडिओ रेकॉर्डिंग करा. ऑडिओ रेकॉर्डिंगमध्ये काफी चांगलं एक्सप्लेन होते. तुम्ही व्हिडिओमध्ये प्रेफर असेल तर व्हिडिओ रेकॉर्डिंगमध्ये करा. फक्त याचा अर्थ आहे मनाची तयारी, मन हलकं करणं, दॅट इज ऑल. मग हळूहळू तुम्हाला तुमची डेस्टिनी भेटतेच. मी पण असंच केलं. आणि आज आय एम रिअली बिग गाय. राईट नाव माझी बायनरी कोड, माझी फर्स्ट ब्रेक होता एक मराठी फिल्म, त्याच्यामध्ये घरची गोष्ट, जो ॲक्च्युली मीच रिटर्न केली होती आणि मी प्रोड्युसरला ऐकवली, त्यांना खूप आवडली आणि त्यांनी या फिल्मवर पैसे लावायला ठरवलं. फिल्म खूप जास्त
एकदम खूप हाय बजेटली नव्हती, काफी एक घरची गोष्ट होती आणि त्याला घरच्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला आणि त्या फिल्मचं नाव होतं घरची गोष्टच एक प्रकारे ठेवलं. बहुत चांगली झाली, पॉप्युलर झाली ती फिल्म. त्याच्यानंतर मग मला ॲक्च्युली फिल्म बनवायची होती, बायनरी कोड बनवायची होती. सो बेसिकली आता माझे कॉन्टॅक्ट्स वाढले होते, कारण आफ्टर मराठी मूवी मी एक प्रकारे थोडंसं मग रिलायन्समध्ये थोडंसं ओळख बनवली आणि थोडंसं कॉन्टॅक्ट थ्रू मी नाही का माझी स्क्रिप्ट त्यांना सांगितली आणि मग त्यांना ती आवडली राव. बट हे जे फिल्म होती बायनरी कोड, हे काफी बिग बजेट फिल्म होती. इन्व्हेस्ट करायची असेल तर त्यांना खूप स्टडी करावं लागतं. सो ते बेसिकली त्यांनी मला खूप परखलं होतं. बट मी या गोष्टीसाठी करीब 4 किंवा 5 वर्षापासून 4 किंवा 5 नाही, सॉरी डूड, 10 वर्षापासून मी त्याला प्रिपेअर करून राहिलो होतो. आणि ही स्टोरी मीच लिहिली होती, मीच याचे कॅरेक्टर प्रत्येक फील केले, त्याला लिहिले. सो माझ्यासाठी हे काफी हार्ड वगैरे नव्हतं. ते प्रत्येक वेळेस जे काही विचारत होते मी खूप चांगले सांगून राहिलो होतो, त्या साऱ्या गोष्टी बायनरी कोडमध्ये प्रत्येक कॅरेक्टर वगैरे वगैरे ऑल दोज थिंग्स, साऱ्या गोष्टी सांगितल्या. आणि त्याच्यानंतर मग फिल्म बनली बायनरी कोड, जी वन ऑफ दी मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड आणि वन ऑफ दी मोस्ट सक्सेसफुल मूवी इन द वर्ल्ड. या आम्ही करीब $31 बिलियन कमवले या फिल्मद्वारे, बायनरी कोड, जे वन ऑफ दी मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड झाली, की जगातल्या सगळ्याच लोकांनी ऐकली आणि बघितली आणि बहुत जास्त पॉप्युलर झाली. या जे रेकॉर्ड होते अवतार आणि टायटॅनिकचा, तो पण रेकॉर्ड ब्रेक केला बायनरी कोडने. आफ्टर इन दी एंड मग मला जशी माझी ओळख वाढली, मला नेक्स्ट फिल्म बनवायची होती, स्वीट ड्रीम्स विथ जस्टिन बिबर. स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, एक प्रकार ही पण स्टोरी माझ्या डोक्यामध्येच होती. खूप वर्षापासून हे खेळत होते, मी त्याला डिझाईन करून राहिलो होतो आतल्या आतमध्ये आणि कुठे ना कुठे नोटपॅडवर लिहून राहिलो. तर माझे कॉन्टॅक्ट आता वाढले, आता खूप जास्त वाढले आता. तर मग मी थोडंसं गेलो आणि त्या जस्टिन बिबरचे मॅनेजर्स आहे, त्यांच्याशी बोललो मी आणि ते राजी झाले. त्यांना माझी स्क्रिप्ट काफी आवडली आणि जशी बायनरी कोड बनली त्याच्यानंतर 1.5 वर्षानंतर माझी नेक्स्ट फिल्म हॉलिवूडमध्ये निघाली, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बिबर, अँड दॅट इज ऑल्सो वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड. या आणि माझं नाव खूप जास्त झळकून राहिलं बहुत ठिकाणी. एक मोठा फिल्म मेकर कुठून तरी आला आणि बॅक टू बॅक एक मराठी, देन बॉलिवूड, देन हॉलिवूडमध्ये सरळ एंट्री. आणि इतक्या शॉर्ट डिस्टन्स करिअरमध्ये त्यांनी खूप सारे गोल अचीव केले होते आणि खूप सारे अवॉर्ड्स पण भेटले, ऑस्कर पण भेटले वगैरे वगैरे. ॲट द सेकंड मूवी बायनरी कोडमध्ये मलाच भेटून गेली. आणि देन त्याच्यानंतर मग मला मार्वलमध्ये जायचं होतं. ॲक्च्युली मला अजून फिल्म होती बॉय, ही पण एक स्टोरी बनवायची होती. तर मी स्टॅनलीसोबत गेलो, त्यांचे इन्व्हेस्टर आहे, त्यांना मी माझी स्टोरी सांगितली. बट त्यांचा ऑलरेडी पॅनल होता एक आणि तो ऑलरेडी फिक्स होता पूर्ण तऱ्हे त्यांची स्टोरी लाईन. बट माझी स्टोरी इतकी त्यांना आवडली ना, का त्यांना ती फिल्म बनवायचीच होती आणि त्यांची स्टोरी लाईन पूर्ण डिसअपिअर केली आणि त्यांनी माझ्या फिल्म बनवली द बॉय. हे एक मार्वल बेस्ड मूवी आहे, मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स, जे एक्समॅनशी रिलेट करते ॲव्हेंजरसोबत. सो इट्स रिअली अमेझिंग. आणि जशी ती फिल्म बनली, इट्स ऑल्सो वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड, कारण याच्यामध्ये इतके सारे इस्टर एग होते, बहुतच सारे. कारण ते लोगन अँड देन कॅप्टन अमेरिका अँड देन हल्क अँड आयरन मॅन, ऑल सुपर हिरोज आर नो दी सिक्रेट्स अबाउट दी एक्समॅन आणि व्हॉट हॅपन्स विथ हॅम, हे या फिल्ममध्ये आलं. आणि त्याच्यानंतर मला चेअरमॅन बनवण्यात आलं मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्स, मार्वल एंटरटेनमेंटचा मला चेअरमॅन बनवलेलं, CEO. सो
मार्वलमध्ये जे काही मूवी बनन त्याचे माझी ऑथराईज घेतल्यानंतरच ते फिल्म बनन. इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. आणि मग बस मग मग मी माझी स्वतःची एक सिरीज सुरू केली, म्हणजे बॉय. आणि त्याच्यानंतर मग एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1, एक्समॅन लॉस्ट ऑफ ओरिजिन पार्ट 2, जे वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर मूवी इन द वर्ल्ड बनली. आणि मी बहुत सारा पैसा कमवला, बहुत 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 सारा. आणि देन त्याच्यानंतर मी माझी अवतार सिरीज सुरू केली मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्समध्ये, एक प्रकारे ब्ल्यू कलरमध्ये. अवतार सिरीज, जे अवतार युनिव्हर्समध्ये काउंटिंग केलं जाते, ज्याच्यामध्ये अर्थ बेंडर, फायर बेंडर, वॉटर बेंडर आणि एअर बेंडर, एक प्रकारे अवतार सिरीजमधले हे जे कॅरेक्टर आहे, सुपर हिरो तर नाही पण यांच्यापाशी सुपर पॉवर आहे. इट्स काइंड ऑफ लाईक दॅट. आणि ते सिरीज होती, करीब 8 मूवीचा कॉन्ट्रॅक्ट होता, जो की मला इझिली भेटला, कारण मी CEO होतो मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा, मार्वल एंटरटेनमेंटचा चेअरमॅन होतो. सो बेसिकली मला कोणाची ऑथराईज घ्यायची गरज नाही. सो या आय मेक इट. आणि ऑल्सो इट्स रिअली सक्सेसफुल. बट हे असं नाही का जस्ट मी म्हणलं आणि सक्सेसफुल झालं, म्हणलं सक्सेसफुल, दॅट इज नॉट. कारण याच्यात माझी मेहनत आहे. बट नाही का, जे आम्ही जे फिल्म बनवतो, माझ्यासोबत जी टीम असते, खूप पद्धतीनं व्हेरीफाय करतात कशाप्रमाणे फिल्म बनवायची आहे, कशी बनवायची. इट टेक्स 9, 8, 10 मंथ, 10 महिने लागतात राव, 10 किंवा कधी कधी वर्ष लागते एक फिल्म बनवण्यासाठी. आणि या एका वर्षात बहुत जास्त स्ट्रेस असतो. जेव्हा फिल्म बनत राहते ना, तेव्हा नाही का, म्हणजे दिवसभरातून 24 घंट्यातून 18 घंटे काम करावं लागते. एव्हरी डे डिझाईन करावं लागते. फिल्म कशी बनन, का बनन, आणि कशा पद्धतीने डायलॉग्स द्यायचे आहे, कशाप्रमाणे कास्टला इंट्रोड्यूस करायचे आहे, कशाप्रमाणे हा सीन अजून बेटर बनवू शकतो. ऑल द वे खूप विचार करून आपल्याला या साऱ्या गोष्टी हँडल आउट करावं लागते. आणि ॲक्च्युली मला लहानपणापासून एक फिल्म मेकर बनायचंच होतं, आणि बनलो मी. सो या कधी लालची वाटते का, म्हणजे असं, म्हणजे तुला एक फिल्म मेकर बनायचं होतं, इट्स काइंड ऑफ लाईक काही खूप सारे पैसे कमवायचे होते. या म्हणजे पैसे तर कमवायचे होतेच राव. या बट कसं की तो एक वेगळा प्रॉपगँडा होता. म्हणजे कसं आहे की मला माझी डेस्टिनी अचीव करायची होती, आणि याच्यातच मला खुशी भेटते. म्हणजे जे काम करण्यामध्ये जे खुशी भेटते ना, डिझाईन करण्यामध्ये, ॲज अ डिरेक्शन, ॲज अ फिल्म मेकिंग, बिहाइंड द कॅमेरा, या क्रू मेंबरसोबत हँगआउट करणं, त्यासोबत फिल्म बनवणं आणि टॅलेंटेड लोकांसोबत काम करणं, हे माझं लहानपणापासून स्वप्न होतं. आणि यालाच मी समोर होत इथपर्यंत आणलं. काफी डिफिकल्ट होतं. आता मी स्ट्रगलिंग डेज सांगितले माझे, तर बहुत भयानक होते राव, बहुत टू मच. खाण्याचे लाले होते. मी युजली तर काही पण खात होतो, काही म्हणजे पार्लेजी आणि मच्छी खात होतो युजली, कारण पार्लेजीमध्ये असते कार्बोहायड्रेट्स आणि मच्छीमध्ये असतात प्रोटीन, जे ऑल डेसाठी खूप जास्त पॅरामीटर असतात. आणि या 2 गोष्टी आहेत ज्या काफी चीपली भेटून जाते. आता तुम्ही म्हणता की मच्छी चीपली कशी काय भेटेल, मच्छी तर बहुत महाग आहे. ॲक्च्युली जे भाजल्या मच्छी असतात छोट्यावाल्या, त्या खात होतो मी. त्या कशा 10 रुपये पाव भेटत होते, 10 रुपये पाव. आणि त्या एक पावमध्ये करीब 30 ते 40 मच्छी, आणि त्या एका मच्छीमध्ये करीब 0.7 ग्रॅम प्रोटीन, जे 10 पिझ्झे खाल्ल्यानंतर तेवढं प्रोटीन भेटते, जे फक्त एका फिशमध्ये होतं. बस त्याला तिखट मिठाचा टेस्ट मारायची, बास काढला खाचाक. त्याने माझे विजन पण चांगले झाले, डोळे पण चांगले, आणि दिवसभराचं प्रोटीन पण भेटत गेलं. आणि भूक लागली का पाणी आणि पार्लेजी तर आहेच, बस. तिचं खूप जास्त केलं राव. म्हणजे जसं आहे की जोपर्यंत आपण कॉन्फिडन्स वाढतो ना, मग
मग या साऱ्या गोष्टी पण करण्यासाठी नाही का आपलं मन एकदम तयार करून घेते का चलो आपल्याला हे करायचंच आहे. So, yeah. ऑस्कर भेटताना कसं वाटलं? वेल मला फिल्म बनवणं हेच खूप एक अमेझिंग फिलिंग होतं. ऑस्कर किंवा कोणता अवॉर्ड विन करायचा हे माझं काही इंटेन्शन नव्हतं. या डेफिनेटली नॉट. म्हणजे मी फिल्म बनवतो हे अवॉर्ड जिंकण्यासाठी नाही आहे. हां, मी फिल्म बनवतो आणि त्याच्यावर तुम्ही मला काहीतरी देऊन राहिले आहे एक अवॉर्ड मार्फत, तर ते ठीक आहे. बट हे फक्त फिल्म अवॉर्डसाठीच बनवली ना 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 डेफिनेटली नॉट डू. हे माझ्यासाठीच बनवली. या म्हणजे हे फिल्म खुद के लिए बना. म्हणजे मला म्हणजे किती अमेझिंग फील वाटते ना की जेव्हा तुमची मूवी नाही का थाउजंड्स ऑफ बिलियन्स ऑफ पीपल बघतात. याच्यामध्ये जी खुशी आहे ते कशामध्ये खुशी आहे, ते कशामध्ये नाही. ते ते जस्ट लाईक 500-300 ग्रॅमचा तो अवॉर्ड त्याच्यामध्ये का खुशी आहे राव. तर नोबेल असो किंवा ऑस्कर असो घंटा कुछ फरक नाही पडता. इट जस्ट लाईक बिंग रिअली सोन्याची आहे म्हणून हा ठीक आहे विकली तर थोडी जास्त पैसे भेटतात, बाकी काहीच नाही राव. आणि काही ना काहीतरी असं लेबल जुळते का भाऊला ऑस्कर भेटला आहे. बॉस माझं टॅलेंटला मेजर करण्यासाठी हे ऑस्कर काही हे नाही. म्हणजे माझ्या टॅलेंटला मेजर करण्यासाठी याला ऑस्कर अवॉर्ड भेटला आहे म्हणजे जस्ट लाईक ह्या टॅलेंटला मेजर करण्यासाठी ऑस्कर अवॉर्ड काही स्केल आहे का. म्हणजे जस्ट लाईक ग्लॅमी अवॉर्ड्स किंवा अजून कोणते ग्लोरियस अवॉर्ड किंवा वॉट एव्हर जे काय अवॉर्ड्स होते हे काही मेजरिंग स्केल आहे का टॅलेंटला मोजण्यासाठी. हां म्हणजे याला ऑस्कर भेटला हां तू टॉपचा आहे. तुला नोबेल प्राइज भेटला तू तर अरे बापरे तू तर बहुत पहुंची हुई चीज आहे. टॅलेंट असं आहे त्याला मेजर करता नाही येत. या डूड यस ते स्वतःमध्ये असते का आपण किती चांगलं करतो किती वाईट करतो. आणि याच्यासाठी कारण तो मेजर नाही आला. मी असं नाही म्हणत की जे अवॉर्ड शो आहे त्यांच्या मी अपोज चाललो आहे. नो नो डेफिनेटली नॉट. या आय ऑल्सो वॉन्ट मला जे ऑस्कर भेटलं तर इट फील्स रिअली नाईस. बट असं नाही म्हणता येत का मी फक्त त्या अवॉर्डसाठीच हे सगळं काही केलं आहे. नो नो मला कसं ते फिल्म बनवायचे होते. लहानपणापासून त्याच्याबद्दल मी डिझाईन करत होतो. स्ट्रगलिंग डेच्या वेळेस मी याच्याबद्दल खूप डोकं टाकलं होतं, खूप डीप इन विचार केला होता. तेव्हा मला या साऱ्या गोष्टी भेटल्या. राईट. सो जास्त वेळ न घालवता आज ॲक्च्युली आज सॅटर्डे आज ॲक्च्युली कोणीच नाही येणार होतं त्यामुळे आज मी पण नाही गेलो. आणि जायचं कारण हे नव्हतं, जायचं कारण दुसरं होतं की माझ्यापाशी पैसे नव्हते राव. कारण मला काय 100 रुपये होते बट काल मी टोपी घेतली आणि कालच मी वडिलांना 50 रुपये मागितले होते. तर मग आज त्यांना पुन्हा पैसे मागितले. नॉट गुड. कारण माझी पास पण खतम झाली आहे. सो बेसिकली मला एव्हरीडे 40 रुपये तर लागन आणि 10 रुपयाचा थोडासा नाश्ता. सो 50 रुपये. सो 50 रुपये प्रतिदिन इट्स काइंड ऑफ लाईक अ रिअली नॉट गुड. सो मी थोडंसं प्रॅक्टिकली विचार करूनच आज नाही गेलो. सोमवारी जाईन मी. राईट. आज सॅटर्डे आहे तर आज काही मूवीचा प्लॅन आहे का. असं काही खास नाही. मला जे काही प्लॅन करायचं तर मी केव्हाही करू शकतो राव. बट आज सॅटर्डे आहे तर असं काही खास नाही. जेव्हा मला ड्युटी जॉब होती तेव्हा सॅटर्डेचा आणि संडेचा खूप मिनिंग होता माझ्यासाठी. बट आता काही खास असं काही मिनिंग नाही कारण एव्हरीडे क्लासेस करून आल्यानंतर मी तर फ्रीच असतो राव. या सो आय डू व्हेन एव्हर आय वॉन्ट. सो या फर्स्ट थिंग फर्स्ट मला भूक लागली राव. सो भूक लागतो जेवतो आता. आणि उद्या रविवार आहे तो बेसिकली उद्या लग्न आहे. सो या लग्नाला जावं लागेल. आणि सिक्रेट सुपरस्टार इट्स रिअली ग्रेट मूवी. मला आवडली राव. आमिर खान प्रोडक्शनमध्ये बनली आहे. जी नवीन ॲक्ट्रेस आहे जायरा खान ती ॲक्च्युली दंगलमध्ये होती. आणि शी इज रिअली रिअली नाईस प्ले. मला आवडली मूवी आणि इट्स ग्रेट. हो 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 आलो. हो आलो. हो
Okay, this is the my artifact episode number 963. Right now we are at Wardha, Maharashtra. Thank you.